नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात विविध शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदचा जनजीवनावर विशेष परिणाम नाही. राज्यातही काही ठिकाणी बंदच्या समर्थनार्थ निदर्शनं, मात्र कडक बंदोबस्तात दैनंदिन व्यवहार सुरळीत. किमान हमीभाव आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या पूर्वीप्रमाणेच कायम राहणार असून कृषी कायद्यांबाबत विरोधकांकडून अपप्रचार होत असल्याचा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा आरोप. दूरसंचार उपकरण उत्पादन क्षेत्रात भारताला जागतिक दर्जाचं केंद्र बनवण्याचा निर्धार पंतप्रधानांनी केला व्यक्त. देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, सक्रिय रुग्णांची संख्या 4 लाखांहून कमी असल्याचं आरोग्य मंत्रालयानं केलं जाहीर. ऊर्जा विभागाशी समन्वय साधून शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्याचं कृषी मंत्री दादाजी भुसे यांचं आश्वासन. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातल्या 5 नवनिर्वाचित सदस्यांचा विधान भवनात शपथविधी. आणि अंतिम T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 12 धावांनी विजय, मात्र 2-1 अशा फरकानं मालिका भारताच्या खिशात. नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. विविध शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी आज सकाळी 11 ते दुपारी 3 या दरम्यान देशबंदची हाक दिली होती. भारत बंदच्या केंद्रस्थानी असलेल्या दिल्लीच्या सर्व सीमा बंद ठेवण्याचा निर्णय दिल्ली वाहतूक पोलिसांनी घेतला. राजमार्ग 44 देखील बंद ठेवण्यात आला. नोएडा ते दिल्ली आणि गाझियाबाद ते दिल्ली असे रस्तेही खबरदारी म्हणून बंद ठेवण्यात आले. मात्र मेट्रो सेवा सुरळीत राहिल्यानं जनजीवन सामान्य राहिलं. गुजरातमध्ये आजच्या बंदचा काही परिणाम दिसून आला नाही. बहुतांश शहरांमध्ये दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू होते. बिहारमध्ये रेल्वे, रस्ता तसंच हवाई वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू होती. दुकानं, कार्यालये देखील खुली होती. पटना विद्यापीठाच्या आज होणाऱ्या परीक्षा मात्र सावधगिरीचा उपाय म्हणून पुढे ढकलण्यात आल्या. तेलंगणामध्ये बँकिंग व्यवहार सुरळीत होते, मात्र काही व्यापारी संघटनांनी हैदराबादमध्ये मोक्याच्या ठिकाणी निदर्शनं केली. मध्य प्रदेशात भारत बंदचा परिणाम दिसून आला नाही. राजधानी भोपाळमधल्या सर्व बाजारपेठा तसंच व्यापारी संस्था बंदच्या काळात खुल्या होत्या. राज्यभरात वाहतूक व्यवस्था सुरळीत होती. भारत बंद आंदोलनामुळे पुदुच्चेरीमध्ये जनजीवनावर थोडासा परिणाम झाल्याचं चित्र दिसलं. भारत बंद शेतकऱ्यांनी पुकारलेला असला तरी यात बंदला पाठिंबा दिलेल्या राजकीय पक्षांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून आला. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेल्या पक्षांकडून आज राज्यात काही ठिकाणी केंद्राच्या कृषी कायद्यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली आणि मोर्चे काढण्यात आले. मात्र वाहतूक व्यवस्था आणि इतर व्यवहार यावर बंदचा परिणाम झाला नाही. मुंबईत रेल्वे आणि बस सेवा सुरू असल्यानं जनजीवन सुरळीत होतं. राज्य परिवहन, मुंबईतल्या बेस्ट बसेस आणि टॅक्सी सेवा सुरू होती, त्यामुळे सकाळी वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. संवेदनशील क्षेत्रात सुरक्षेचा उपाय म्हणून बेस्ट बसेसच्या खिडक्यांना लोखंडी जाळ्या बसवण्यात आल्या. काही ठिकाणी रस्ते अडवण्याचा प्रयत्न झाला. मुंबईत सायन पनवेल मार्ग काही वेळ अडवण्यात आला होता. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ठिकठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. मुंबईत या बंदोबस्तासाठी 600 अतिरिक्त पोलीस कर्मचारी तसंच राज्य राखीव पोलीस दलाच्या 9 तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ठाण्यात पूर्व द्रुतगती मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यावेळी ठाणे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून ठाण्यात चोख पोलीस बंदोबस्त होता. दंगल नियंत्रक पथकही तैनात करण्यात आलं होतं. पुणे, पिंपरी चिंचवड शहरात या बंदला काहीसा प्रतिसाद मिळाला, मात्र पुणे ग्रामीण भागात या बंदला प्रतिसाद मिळाल्याचं चित्र होतं. नाशिकमध्ये काही ठिकाणी व्यवहार वाहतूक सुरळीत सुरू होती, तर काही भागात दुकानं सुरू होती तर काही भागात बंद होती. नाशिक आणि नाशिक रोडमध्ये वाहतूक सुरळीत होती. शेतकऱ्यांच्या भारत बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज उस्मानाबाद जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. अत्यावश्यक सेवा आणि शासकीय कार्यालयाव्यतिरिक्त सर्व आस्थापना बंद होती.
अकोल्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरात संयुक्तरित्या रॅली काढून व्यापाऱ्यांना बंदचं आवाहन केलं। याला काही ठिकाणी प्रतिसाद मिळाला तर काही ठिकाणी व्यवहार सुरळीत होते। चंद्रपूर आणि साताऱ्यात आस्थापनं बंद ठेवण्यात आली होती। गडचिरोली जिल्ह्यात सकाळपासून बाजारपेठेत काही दुकानं बंद होती, त्यानंतर काही दुकानं सुरू करण्यात आली। अहमदनगर जिल्ह्यात भारत बंदला प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळालं। कृषी उत्पन्न बाजार समितीमधले व्यवहार मात्र बंद होते। मात्र नागपुरातल्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सकाळपासूनच व्यवहार सुरळीत सुरू राहिले। विदर्भातून नागपूरच्या बाजारात गाड्यांमधून मालाची आवक झाली, मात्र त्यात 30% घट झाल्याचं दिसत होतं। संपूर्ण भंडारा जिल्ह्याला भाजीपाल्याचा पुरवठा करणारा खाजगी भाजीपाला बाजार आज सुरू होता। या बाजार परिसरात व्यापारी, शेतकरी तसंच किरकोळ विक्रेते यांची गर्दी नेहमीप्रमाणे होती। मार्केट नेहमीप्रमाणे तसाच सुरू आहे आणि आमचे शेतकरी मार्केटमध्ये आलेले आहे, व्यापारी आलेले आहेत आणि सर्व जसं नेहमी चालू असतो त्याचप्रमाणे चालू आहे, कारण की आमची रोजीरोटी याच कामाने चालते। आम्ही भाजीपाला या मंडीत विकायला आणतो आणि या भारत बंदला आमचा काही पाठिंबा नाही आणि समर्थन बी नाही आणि याच्याशी आम्हाला काही लेणं देणं बी नाही आहे। शेतकरी कायद्याला विरोध करण्यासाठी आज पुकारण्यात आलेल्या भारत बंदला रत्नागिरी जिल्ह्यात फारसा प्रतिसाद मिळाला नाही। 100% बंद राहिलेलं रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचं कामकाज वगळता जिल्ह्यातले इतर व्यवहार सुरू होते। व्यापाऱ्यांनी दुकानं सुरू ठेवली। लांजा इथला आठवडा बाजार आज पूर्ण क्षमतेनं भरला होता। दरम्यान रत्नागिरीत दुकानं बंद करायला सक्ती केल्याबद्दल शिवसेनेचे 3 नगरसेवक आणि शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह 11 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि समज देऊन सोडून दिलं। केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांबाबत विरोधकांकडून अपप्रचार केला जात असून शेतमालाला किमान हमीभाव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती प्रणाली पूर्वीप्रमाणेच कायम राहणार असल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं आहे। ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते। मेरा पूरा विश्वास है कि ये मसला हल होगा। किसान हमारे हैं और किसान के मन में कोई आशंका है तो दूर करना भी हमारा काम है। हम करेंगे और सफलता से करेंगे, क्योंकि उनको 2 ही बातें मुख्य है। उनको चाहिए कि एपीएमसी रहेगी या जाएगी, तो इसका उत्तर साफ है कि एपीएमसी रहेगी। ये दूसरा मुद्दा था उनके मन में कि एमएसपी रहेगी कि नहीं, तो एमएसपी थी, एमएसपी है और एमएसपी रहेगी। केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी देखील या कायद्यांना विरोध करण्याच्या विरोधकांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं आणि त्यांच्यावर दुटप्पीपणाची टीका केली होती। केंद्र सरकारचा कृषी कायदा हा शेतकऱ्यांच्या विरोधातील नाही असं स्पष्ट करत आज पुकारण्यात आलेल्या बंदच्या माध्यमातून काही संघटना शेतकऱ्यांना भडकवत असल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला। ते आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते। या कायद्याला ज्यांचा विरोध आहे त्यांनी आगामी संसद अधिवेशनात आपले मुद्दे मांडावेत असं आवाहन त्यांनी केलं। केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे। कृषी कायद्यातील काही त्रुटी दूर करण्यासाठी सरकार तयार आहे, त्यामुळे शेतकरी संघटनांनी आक्रमक भूमिका न घेता सरकारला बदल सुचवावेत, तडजोडीची भूमिका घ्यावी असं आठवले म्हणाले। भारत बंदमध्ये वास्तवात किती शेतकरी रस्त्यावर उतरले हे तपासणं गरजेचं आहे असा टोला लगावत हे आंदोलन निश्चितच शेतकऱ्यांचं नाही अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली। ते आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते। कृषी सुधारणा करण्याची वर्षानुवर्षांची शेतकऱ्यांची मागणी होती। या कायद्यामुळे शेतकऱ्याला पर्याय उपलब्ध झाले असून ते शेतकऱ्यांच्या हिताचं आहे असं पाटील यांनी सांगितलं। शेतकऱ्याला सुरक्षा देणाऱ्या सर्व तरतुदी या कायद्यात आहेत। जर काही बदल करायचे असल्यास ते करायला केंद्र सरकार तयार आहे, मात्र काही लोक स्वार्थासाठी हे कायदे रद्द करण्याची मागणी करत आहेत असा आरोप पाटील यांनी केला। वर्ष 2014 मध्ये सत्तेवर आल्यापासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारनं शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत। पाहूया त्याविषयीचा वृत्तांत। वर्ष 2014 ते 2019 या दरम्यान कृषी क्षेत्रावर 2,11,000 कोटी रुपये अर्थसंकल्पीय तरतूद होती। त्याआधीच्या 5 वर्षांमध्ये ती 1,21,000 कोटी रुपये इतकी होती। पंतप्रधान किसान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना उत्पन्नाचा अतिरिक्त मार्ग प्रथमच उपलब्ध झाला।
वर्ष 2020-21 साठी कृषी क्षेत्राकरिता 1,42,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यापैकी 75,000 कोटी रुपयांची तरतूद पंतप्रधान किसान योजनेतील लाभार्थींसाठी आहे. आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत अॅग्रो इन्फ्रा फंडसाठी 1 लाख कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली, ज्यामुळे पुरवठा साखळी निर्माण होण्यासाठी सहाय्य मिळणार आहे. यावर्षीच्या रब्बी हंगामातील गहू, धान, डाळी आणि तीळ या पिकांसाठी 1,43,00,000 कोटी रुपये खर्च करण्यात आले. गेल्या वर्षीपेक्षा ही रक्कम 31% अधिक आहे. मृदा स्वास्थ्य योजना, नीम कोटेड युरियाच्या वापरामुळे आणि परंपरागत कृषी विकास योजनेमुळे कृषी क्षेत्रात सुधारणा दिसून येत आहेत. वर्ष 2020-21 मध्ये 15 लाख कोटी कृषी कर्जाचं लक्ष्य ठेवण्यात आलं असून 2.5 कोटी शेतकऱ्यांना 2 लाख कोटी किसान क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून मिळाले आहेत. नव्या कृषी कायद्यांबाबत काही गैरसमज पसरताना दिसत आहेत, मात्र याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेणं गरजेचं आहे. कायद्याबाबतचा एक गैरसमज म्हणजे आता बाजार प्रणाली बंद होणार. मात्र कायद्यात अशा प्रकारची कोणतीही तरतूद नसून बाजार प्रणाली पूर्वीसारखीच सुरू राहणार आहे. आणखी एक गैरसमज म्हणजे हे कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की हे कायदे शेतकऱ्यांना जास्त पर्याय देतील. शेतकऱ्यांना त्यांचा माल कोणालाही कुठेही विकता येईल आणि मोठ्या कंपन्यांसोबत व्यवहार करून जास्त नफा मिळवता येईल. दिशाभूल करणारी आणखी एक बाब म्हणजे या कायद्याचा बड्या कंपन्यांना फायदा होईल आणि शेतकऱ्यांचं नुकसान होईल. मात्र बऱ्याच राज्यांमध्ये शेतकऱ्यांनी ऊस, कापूस, चहा, कॉफी यांसारख्या पिकांचे मोठ्या कंपन्यांसोबत यशस्वी उत्पादन केलं आहे. नव्या कृषी कायद्यामुळे आता लहान शेतकऱ्यांना तंत्रज्ञान आणि यंत्राचा फायदा मिळून हमखास नफा होईल. शेतकऱ्यांच्या जमिनी भांडवलदारांच्या हातात जाणार असाही एक गैरसमज आहे. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांच्या जमिनीची विक्री भाडेतत्वानं देणं किंवा गहाण ठेवण्याला या कायद्यात स्पष्ट प्रतिबंध आहे. हा करार पिकांसंदर्भात असेल, मात्र जमिनीसाठी नसेल. मोठ्या कंपन्या कंत्राटाच्या नावाखाली शेतकऱ्यांचं शोषण करतील असा एक गैरसमज आहे, मात्र त्यात तथ्य नाही. वस्तुस्थिती अशी आहे की कंत्राटाच्या करारामुळे शेतकऱ्यांना निश्चित दराची हमी मिळेल. या कंत्राटातून कोणत्याही दंडाविना शेतकरी कधीही बाहेर पडू शकतो. हा कृषी कायदा म्हणजे शेतकऱ्यांचं किमान हमीभावाचं म्हणजेच एमएसपीचं संरक्षक कवच दूर करण्याचं कारस्थान आहे. हा गैरसमज असून या कृषी कायद्यामुळे एमएसपीवर कोणताही परिणाम होणार नाही. एमएसपी प्रणाली सुरूच राहील, ही वस्तुस्थिती आहे. माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्राच्या विकासासाठी सरकार संपूर्ण क्षमतेनं पावलं उचलत असून आपत्तीच्या काळातही तंत्रज्ञानामुळे देशाची वाटचाल अखंड सुरू राहिली असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. व्हर्च्युअल इंडिया मोबाईल काँग्रेस 2020ला संबोधित करताना ते आज बोलत होते. नवोन्मेष आणि विविध क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे कोरोना महामारीच्या काळातही जग थांबलं नाही असं ते म्हणाले. दूरसंचार उपकरण उत्पादन क्षेत्रात भारताला जागतिक दर्जाचं केंद्र बनवण्याचा निर्धार पंतप्रधानांनी व्यक्त केला. अशी अनेक उत्पादनं तयार करण्याची क्षमता भारतीय युवकांनी सिद्ध केली आहे असं त्यांनी सांगितलं. दळणवळण व्यवस्था सुधारण्यावर सरकारनं भर दिला असून त्याचे परिणाम दिसून येत आहेत असं ते म्हणाले. ग्रामीण भागात इंटरनेट आणि मोबाईल सेवेचा झालेला विस्तार हे त्याचंच उदाहरण असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. केंद्र सरकारचा दूरसंवाद विभाग आणि सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया या 3 दिवसीय परिषदेचं आयोजन यांनी केलं आहे. कोविड संकट काळात डिजिटल तंत्रज्ञान आणि आभासी दूरसंवाद पद्धतीमुळे मोठी सुविधा उपलब्ध झाली असे उद्गार केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी यावेळी बोलताना काढले. देशातल्या सर्व 2.5 लाख ग्रामपंचायतींना हायस्पीड ब्रॉडबँड पुरवलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली. मोबाईल सेट उत्पादन योजनेमुळे देशात परदेशी गुंतवणुकीला चालना तर मिळेलच, शिवाय लाखो रोजगारही उपलब्ध होऊ शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 4 लाखांहून कमी असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी आज सांगितलं. देशात महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि दिल्ली या 5 राज्यांमध्ये 54% रुग्णसंख्या एकवटलेली आहे. त्यापैकी सक्रिय रुग्णांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. देशात 8 लसींवर काम सुरू असून काही लसी 3ऱ्या मानवी चाचणी टप्प्यात आहेत. लसीकरणाबाबतचा केंद्राचा आराखडा तयार असून राज्यांबरोबर चर्चा करून त्याला अंतिम स्वरूप दिलं जाईल असं ते म्हणाले. मात्र लसीकरणानंतरही सावधगिरी बाळगण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
कोविन ॲपच्या माध्यमातून लसीसाठी नोंदणी काम करता येऊ शकेल. देशाच्या निमलष्करी दलातल्या 2 कोटी सैनिकांना लसीकरणात प्राधान्य दिलं जाईल. तसंच 50 वर्षांहून अधिक वय असणाऱ्या नागरिकांना प्राधान्य दिलं जाईल. जगात सर्वात कमी रुग्णसंख्या असलेल्या देशांमध्ये भारताची गणना होते. रशिया, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये भारतापेक्षा 7 पट रुग्ण असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. 5 महिन्यांनंतर काल देशात सर्वात कमी दैनंदिन रुग्णसंख्येची नोंद झाली. देशात गेल्या 24 तासात 26,567 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. 39,045 बाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांचं प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या 4% कमी झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज सकाळी दिली. सध्या देशात 3,83,866 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दरही सातत्यानं वाढत आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 94.59% वरती पोहोचलं असून एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 91,78,946 इतकी झाली आहे. देशात गेल्या 24 तासात 385 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1,40,958 वर पोहोचली आहे. राज्याच्या ऊर्जा विभागाशी समन्वय साधून शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. अहमदनगर जिल्ह्यात राहुरी इथं कृषीभूषण डॉक्टर दत्तात्रय वने यांच्या शेतात झालेल्या कार्यक्रमात कृषी मंत्र्यांनी रिसोर्स बँकेतील शेतकरी बांधवांशी ऑनलाईन संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज देतानाच ठिबक सिंचनासाठी 80 ते 90% अनुदान देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं कृषी मंत्र्यांनी सांगितलं. शेतीत प्रयोग करणारे शेतकरी हे चालतं बोलतं विद्यापीठ असून त्यांच्या अनुभवातून आणि संकल्पनेतून फलित झालेल्या मॉडेलचा राज्यातील इतर शेतकऱ्यांना देखील लाभ व्हावा यासाठी शेतकऱ्यांची रिसोर्स बँक तयार करण्यात आली आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांसोबत शेतात प्रत्यक्ष प्रयोग केलेल्या नाविन्यपूर्ण बाबींवर यावेळी भुसे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. पीक घेण्याबरोबरच विक्री करण्याची कला अंगीकृत असणं देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे विकेल ते पिकेल या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेच्या माध्यमातून वाटचाल करणं शेतकऱ्यांच्या हिताचं ठरणार असल्याचं भुसे यांनी यावेळी सांगितलं. यावेळी आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्यासह राज्यभरातून प्रयोगशील शेतकरी ऑनलाईन सहभागी झाले होते. विधान परिषदेच्या औरंगाबाद, नागपूर, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून आणि पुणे अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून आलेल्या 5 नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज विधान भवनात झाला. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या 5 नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेसचे अभिजित वंजारी, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड, पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेसचे जयंत आजगावकर आणि अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून विजयी झालेले अपक्ष किरण सरनाईक यांनी आज आपल्या पदाची शपथ घेतली. विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित या शपथविधी कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मंत्रिमंडळातील विविध मंत्री आणि राज्यमंत्री उपस्थित होते. सिडनीत आज झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताला 12 धावांनी नमवलं. मात्र 3 सामन्यांची मालिका भारतानं 2-1 अशी जिंकली. आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं दिलेलं 187 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर लोकेश राहुल 0वर बाद झाला. तारण संजू सॅमसंगही 4 धावा करून तंबूत परतला. शिखर धवनही 28 धावा करून बाद झाला. त्यानंतर मात्र कर्णधार विराट कोहलीनं खेळपट्टीवर टिकून राहत अर्धशतक झळकावलं. मात्र अन्य फलंदाजांची साथ न मिळाल्यामुळे विराट कोहलीची 85 धावांची खेळी वाया गेली. भारताला 20 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 174 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाच्या स्वेपेक्सनं सर्वाधिक 3 गडी बाद केले. त्यापूर्वी भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. सलामीला आलेला ॲरोन फिंच 0वर बाद झाल्यानंतर सलामीवीर मॅथ्यू वेडच्या 80 आणि ग्लेन मॅक्सवेलच्या 54 धावांमुळे ऑस्ट्रेलियाचा धावफलक हलता राहिला. स्टीव्हन स्मिथनं 24 धावा करत या दोघांना साथ दिली. त्यामुळे 5 गड्यांच्या मोबदल्यात ऑस्ट्रेलियाला 5 बाद 186 धावांपर्यंत मजल मारता आली.
भारताकडून वॉशिंग्टन सुंदरनं सर्वाधिक 2 गडी बाद केले. मिशेलला सामनावीर तर हार्दिक पांड्याला मालिकावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं. आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात विविध शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदचा जनजीवनावर विशेष परिणाम नाही. राज्यातही काही ठिकाणी बंदच्या समर्थनार्थ निदर्शनं, मात्र कडक बंदोबस्तात दैनंदिन व्यवहार सुरळीत. किमान हमीभाव आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या पूर्वीप्रमाणेच कायम राहणार असून कृषी कायद्यांबाबत विरोधकांकडून अपप्रचार होत असल्याचा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा आरोप. दूरसंचार उपकरण उत्पादन क्षेत्रात भारताला जागतिक दर्जाचं केंद्र बनवण्याचा निर्धार पंतप्रधानांनी केला व्यक्त. देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, सक्रिय रुग्णांची संख्या 4 लाखांहून कमी असल्याचं आरोग्य मंत्रालयानं केलं जाहीर. ऊर्जा विभागाशी समन्वय साधून शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्याचं कृषी मंत्री दादाजी भुसे यांचं आश्वासन. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातल्या 5 नवनिर्वाचित सदस्यांचा विधानभवनात शपथविधी. आणि अंतिम T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 12 धावांनी विजय, मात्र 2-1 अशा फरकानं मालिका भारताच्या खिशात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सुरक्षित अंतर राखा, हात स्वच्छ धुवा आणि मास्क व्यवस्थित लावा. नमस्कार.